एक अतिशय धक्कादायक बातमी आता आपल्या समोर येत आहे ती म्हणजे गुजरात येथील अहमदाबाद येथून एअर इंडियाचं प्लेन क्रॅश झाल्याची सर्वात धक्कादायक बातमी आपल्या समोर येत आहे। ह्या प्लेनमधून म्हणजे एअर इंडियाच्या ह्या प्लेनमधून 242 प्रवासी प्रवास करत होते आणि या अपघाताने सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे। सोशल मीडियावरती देखील या अपघाताचे व्हिडिओज प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला त्या अपघाताची तीव्रता कळते। आगीचे लोट धुळीचे लोट आपल्याला आकाशात वाहताना दिसत आहेत। तर नेमकं काय झालं होतं आपण जाणून घेऊया। एअर इंडिया हे जे प्लेन होतं ते इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाहून म्हणजेच दिल्लीहून अहमदाबादकडे निघालं होतं। अहमदाबादला पोहोचल्यानंतर त्यांनी थोड्या वेळाची विश्रांती घेतली। तिकडनं पुढे हे विमान लंडनला निघणार होतं। लंडनला निघाल्यानंतर लंडनला कूच केल्यानंतर अवघ्या 5 ते 10 मिनिटांनंतरच हा भीषण अपघात झाल्याची आपल्याला माहिती मिळते। अजून एका मिळालेल्या माहितीनुसार आपल्याला असं समजतं की हे जे विमान होतं एअर इंडिया विमान जे होतं ते 11 वर्षापूर्वीचं होतं, म्हणजे जुनं विमान होतं ते। तर आता अजूनही अद्यापही आपल्याला अपघाताचं नेमकं कारण काय ते स्पष्ट झालेलं नाहीये। अपघातस्थळी BSF आणि NDRFची टीम देखील दाखल झाल्या होत्या, परंतु अद्यापही मृतांची संख्या किती आहे किंवा किती लोक मेली आहेत, किती लोक जिवंत आहेत ही माहिती अजून आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये। परंतु प्रश्न असा पडतो की हा एवढा भीषण अपघात कशामुळे झाला असेल। तर ह्या अपघाताच्या मागचं आपण कारण नक्की जाणून घेऊयात। तोपर्यंत न्यूज डॉट साठी मी अंशुकाश।